राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांवरून अजित पवार आता चांगलेच भडकलेत। वारंवार समज देऊनही सुधारणा होत नाही असं दादांनी स्पष्ट केलंय। दादांनी त्यांची कान उघडणी करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दीपावली सणाच्या निमित्तानं प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू नागरिकांच्याच दुकानातून खरेदी करावी असं आवाहन केलं होतं। त्यांच्या या भूमिकेमुळे वाद उडवला होता। त्यावर आज सकाळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे। मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हाही त्यांना समजावून सांगितलं होतं, त्यांनी सुधारणा करू असं सांगितलं होतं असं अजित पवार म्हणाले। जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला आला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण ठिकाणी साजरी आहे। काय कोणतरी दारा पुरवतो ते सांगाल असं काही नसतं, ते खोटं असतं। पण आपल्या खरेदीत ना आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने सार्वजनिक करणं गरजेचं। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही राहील।